कुणीतरी महान माणूस म्हटलाय, समय होगा हम बीत जाएंगे. मग काय, उद्याची वाट न बघता आम्ही निघालो आजचा क्षण अनुभवायला. तुम्हाला तुमच्या मित्रांसोबत हव्या त्या ठिकाणी जाता येत असेल तर तुम्ही जगातल्या 10% श्रीमंतांच्या यादीमध्ये येता, असं माझं स्पष्ट मत आहे. याच श्रीमंत माणसांना घेऊन मी निघालो महाराष्ट्रातल्या सर्वात चित्तथरारक ट्रेकसाठी. होय, गोरखगड. ठाणे जिल्ह्यातील गोरखगड हा महाराष्ट्रातील सर्वात रोमांचक ट्रेक्स पैकी एक आहे. प्रत्येक ट्रेकर्सच्या बकेट लिस्ट मध्ये असावा असा हा गोरखगड. सह्याद्रीच्या पर्वतरांगा 360° मध्ये पाहण्याची संधी तुम्हाला गोरखगड देतो. आणि शेवटी 80 अंशाची रोमांचक चढाई आणि चित्तथरारक दृश्य या गोरखगडवर तुम्हाला पाहायला मिळतील. आजच्या व्लॉग मध्ये तुम्ही पाहाल गोरखगडवरील नयनरम्य दृश्य, आमच्या मित्रांना आम्ही वाहिलेली श्रद्धांजली, आयुष्यातले काही अविस्मरणीय क्षण, 2.5 वर्षानंतर व्लॉग येतोय म्हणून झालेला आनंद, 3ऱ्या महायुद्धाचं देखील कोणाला आलं नसेल इतकं टेन्शन फक्त स्कूटीवर बसल्यामुळे, थोडासा केलेला टाइमपास, निसर्गाच्या रौद्र रूपाचा केलेला सामना आणि सरते शेवटी गड सर केल्याचा आनंद. पडला पडला पडला. चला तर मग आजच्या व्लॉगला सुरुवात करूयात. इराण इस्रायलच्या युद्धाचं टेन्शन जेवढं डोनाल्ड ट्रम्पला आलं नसेल तेवढं फक्त विनरच्या हातात स्टेरिंग दिल्यामुळे मला आलं होतं. हसऱ्या चेहऱ्यामागचं दुःख शूट करावं म्हणून माझे मित्र जवळ येतच होते की तेवढ्यात निसर्गाचा आनंद घेत स्टेरिंग हातात घेऊन मी निघालो गोरखगडच्या दिशेने. गोरखगड हे ठिकाण ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात येतं. किल्ल्याचं नाव हे नाथ संप्रदायातील गोरखनाथ यांच्या नावावरून ठेवण्यात आलं होतं. 2135 फूट उंची असलेला हा गोरखगड याची निर्मिती प्रामुख्याने घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी केली गेली होती. आले तुफान किती जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी. बंटी द ब्लॉगर यांचे कमबॅक होताना वा जोश जोश. वाव, मंदारने छानसा टॅटू काढलाय माझ्या. टॅटू काढलाय. 50-55 मिनिटं झालेत व्लॉग स्टार्ट करायची वाट बघतोय. ते एक बाकडं आहे तिथे बसून व्हिडिओ करणार होतो इंट्रो व्लॉगचा. बाकडं शोधण्याच्या ना आता पेट्या पडतात का काय असं वाटायला लागलंय आता. काय भावा, कसं आहेस? मजा आहे रे तुझी. हॅलो जी, नमस्कार, कसे आहात सगळे? 2.5 वर्षानंतर आज आपण भेटतोय दाढीवाला या चॅनलवर. आता आम्ही गोरखगडावर आहोत. मला माहिती आहे या 2.5 वर्षामध्ये बराच गॅप पडलाय, व्हिडिओ टाकायला हव्या होत्या पण त्या टाकता आल्या नाहीत. कामाचा लोड, एडिटचा लोड आणि या सगळ्या गोष्टी. ट्रॅव्हल केलं बट मला एडिट करून ते पोस्ट नाही करता आलं. सो आता थेट 2.5 वर्षानंतर जेव्हा गाडी घेतली होती ग्रँड विटारा त्या ब्लॉगनंतर आज या व्लॉगमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. आज खूप मजा येणार आहे या मुरबाडच्या जवळ असलेल्या गोरखगड या ठिकाणी. खूप भयंकर असा वारा सुटला. आम्ही जवळपास 1 तास ट्रेक केला. त्यानंतर ह्या व्ह्यू पॉईंटवर आलोय. आम्ही इथे बेंच लावलो होता बसण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी. तो सरकवून थोडासा बाजूला घेतलाय कारण ही जागा ब्लॉगसाठी हवी होती, इंट्रो देण्यासाठी. जवळपास घरातनं निघालो होतो 8 वाजता. आता 11:30-12 वाजलेत. निवांत आलो एकदम. हवा इतकी सुटले की मोबाईल पडेल आता थोड्या वेळात. जो रेकॉर्डला लावलाय आणि पडला पडला पडला. ते अंकुश बेरे सगळ्यांना ब्रेड जाम देत आहेत. जाम ब्रेड द्या. मी बटर लावायचं काम करतो, आज मी जाम लावतो. ये बा ये. आमचे काही मित्र आले नाही ट्रेकला त्याच्यामुळे आम्ही यांना ऑफर करतोय. त्यांची जागा कोणीतरी घेतली पाहिजे.
घे का चल. आयुष्यामध्ये तुम्ही पैसा कमवाल, बऱ्याच गोष्टी कराल, पण खरं सुख आहे ना हे मित्रांसोबत अशा ठिकाणी फिरण्यामध्ये आणि आजचा दिवस जगण्यामध्ये. चला आपल्याला वरती जायचंय तिकडे. ट्रेक केल्यानंतर आम्ही पूर्ण खालनं ह्या वाटेने इथपर्यंत आलोय. आता इकडनं आम्हाला अशी मोठी दगडं वगैरे लागतात आणि तिकडनं आम्हाला वरती जायचंय. 2 तासामध्ये आम्ही अर्धा तास खाणं आणि फोटो काढणं याच्यात घालवला. बाकी हळूहळू हल्लेडुले करत करत आम्ही इथपर्यंत पोहोचलोय. आता आपल्या पुढच्या प्रवासाला लागूयात. हे येतात मागणं, सगळीजण मागे आहेत, आपण चालूय पुढे. कन्फ्युजन आहे, या दगडांपर्यंत आलोय, जायचं वरती आहे, पण रस्ता इकडनं आहे की इकडनं आहे ह्याच्यात जरा कन्फ्युजन आहे. थोडंसं पुढे जाऊन बघूयात. एक बरं झालंय की फुल स्लीव्ज असल्यामुळे ना ह्या दगडांची ते मच्छर जी आहेत ना ती चावत नाही आहेत, नाही तर खालवत बसण्याचाच अख्खा दिवस गेला असता. अशा छोट्या छोट्या पायवट असतात ज्या बघून तुम्हाला जावं लागतं. एखादी चुकली तर तुम्ही अर्धा 1 तास तरी फालतू घालवता. बऱ्याच वेळेस असं होतं की लोक रस्ता चुकतात, मग पाणी संपतं किंवा पाऊस जोरात आला की विजिबिलिटी कमी होते आणि मग ते हरवून जातात. हे सायन्स आहेत छोटे छोटे, ज्याच्यावरनं तुम्हाला अंदाज येतो की तुम्ही परफेक्ट रस्त्याने चाललेत. सो आम्ही चाललोय. मंदार, श्रेया आणि विनल बाकी आहेत मागणे यायचे. विनू, मॅक, ए मॅक. तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढं 1 तास चढल्यानंतर पण ब्लॉग का नव्हता स्टार्ट झाला, तर ऍक्च्युली भाई तुम्ही 1 तास फक्त चढता, त्यात तुम्हाला असं व्ह्यू पॉईंट्स वगैरे काही भेटत नाहीत गोरखगडावर. जेव्हा तुम्ही 1 तास चढता त्यानंतर तुम्हाला बसायला जागा मिळते आणि जी मेन चढाई आहे ती वरती आहे अजून. त्यामुळे हा पार्ट असा पळवत पळवत घेतलाय. चढाई करत असताना आपल्या समोरच अरे देवा, मोबाईल अडकला. जाऊया. कठीण आहे पॅच. ऍक्च्युली मोबाईल घेऊन नाही चढायला पाहिजे, बट मग मोबाईल घेऊन जर नाही चढलो तर तुम्ही बघाल कसे काय मी कसं चढलो. हार नाही मानायच्या आयुष्यामध्ये. पाण्याची टाकी, तुफान पाऊस आहे इथे. चढायला सुरुवात होते आणि उडून जातील की हवा खूपच आहे मित्रांनो. समोर मेन जो दरवाजा आहे तो दिसतोय. एकदम भारी वाटलं इथे आल्यानंतर, पण पाऊस प्रचंड आहे. म्हणजे स्वतःला असं बघता सुद्धा येत नाही मोबाईल मध्ये, असं दुसरं दिसतंय. आणि समोरचा व्ह्यू पण आहे ना सगळं असं अंदूस दिसतोय, पण मजा 1 नंबर येते. इथे अंकुश बाबा बसलेले आहेत, बंटी बाबा. संन्यास घेतलाय बंटी बाबांनी आणि आपल्याला इकडे वरती गडावर जायचंय. तुम्हाला दरवाजा दिसत असेल, मला पण दिसतोय थोडा थोडा. बाकी पावसाचे असे चटकरे लागतात तोंडावर. इकडनं असं चढत 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 वरती जायचंय आपल्याला तिथे, आणि तिकडनं मग वरती अजून पायऱ्या आहेत, पण इथे उभा पण नाही राहता येत. ते पुन्हा एकदा तुफान पाऊस आलाय, समोरचं दिसत पण नाहीये, धुकं आहे सगळं आणि जोरदार पाऊस. साडे मेन टेन्शन या पोरींचं आहे, या कसे चढतील. हो हो, 35 वर्षाचा अंकुश बेरे त्याच चिकाटीने सळसळतं रक्त, बायकोचा भक्त. बघा फक्त. विनोद जाशील ना आज सावकाश. ते बघ दगड वगैरे मध्ये पकड. मराठ्यांच्या पोरी चढतीलच. इथे अडकलोय आम्ही. ऍक्च्युली जोरात पाऊस आलाय. खरं तर आम्ही रेकमेंड नाही करणार की अशा पावसामध्ये कोणी इथे यावं म्हणून.
अर्ध्यापर्यंत आलोय खरं, बट अजून आम्हाला जो पट्टा पार करायचा आहे पहिल्या स्टेजचा तो अजून वरती आहे आणि उभी चढाई आहे सरळ अशी 78 म्हणजे असं एक्झॅक्टली म्हटलं नाही 85 डिग्री वगैरे असेल आणि पाऊस ना एक्झॅक्टली या साईडने येतो आणि तो तोंडावर लागतो. नाही एवढ्या पावसात पुढे चढावं म्हणून. आणि एक चुकलं, सेल्फी स्टिक हवी होती आणि गोप्रो हवा होता, कारण वरती पायऱ्या बघू चढू की काय करू त्याच्यात जरा. तुम्हाला जर ही चढाई आवडली असेल तर आत्ताच या ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा. तुम्हाला जर काही आम्हाला रिकमेंडेशन द्यायचे असतील की पुढचा किल्ला आम्ही कुठला चढावा तर या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सजेस्ट करू शकता. चढ सुंदर अशा वातावरणामध्ये आम्ही हा ट्रेक करतोय. आता पाऊस निवळलाय आणि बंटी दादा आणि मंदात चढतोय, ट्रेक करतोय. बाकीची सगळी मंडळी वरती गेले, पोचले. ॲक्च्युली मी अर्ध्यात थांबलो इथे. सावकाशी रे. मेन दरवाजाजवळ आहे, बाकी सगळे गेलेत वरती. इथे या पॉइंटला बसलो होतो आम्ही आणि मला या दरवाजापासून जेव्हा मी आतमध्ये जातोय ना तेव्हा एक गोष्ट मनापासून सांगावीशी वाटते की जी मावे हे कार्य करतात संवर्धनाचं, त्यांना मी मनापासून सल्यूट करू इच्छितो. तुमच्यामुळे आज आम्हाला इथे आल्यानंतर ह्या इथले अवशेष आम्हाला नवीन रूपात पाहायला मिळत आहेत. चांगल्या गोष्टी आमच्या नजरेला लाभत आहेत, नाहीतर ह्या गोष्टी तुटक्या फुटक्या असतात तर बघून आमच्या मनाला खूप वाईट वाटलं असतं. तुम्ही इथे येऊन स्वच्छता करता त्याचा सुद्धा मनापासून आम्हाला अभिमान वाटतो. आम्ही इथे आल्यानंतर प्रयत्न करतो की कचरा करू नये आणि सगळ्यांनी तो प्रयत्न करावा. हा पॅच खरंच खूप डेंजर वाटतं बघायला, एकदम डेंजर. हे पांडुरंगा इथनं सुखरूप गेलो तो वारीला येईल रे. ला 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 ला. गुफेमध्ये जाऊन बघतोय, अतिशय क्लीन आहे गुफा. इथे तुम्ही आरामशीर कॅम्पेन करू शकता. शिव भोलेराव लिहिलेलं इथे आणि मनाला एकदम प्रसन्न वाटलं बघून. इथे त्रिशूळ काढलेलं आहे. अतिशय सुंदर अशी गोष्ट लिहिली आहे की या शिवतीर्थावर आपले स्वागत आहे आणि या पवित्र स्थळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संयम या गुणाचे स्मरण करा म्हणून इथे लिहिलेलं आहे. हा सगळ्यात स्लिपरी पॅच वाटतोय ह्या पूर्ण ट्रेक मधला, कारण इथनं जर पाय घसरला राम राम गए. कम ऑन लेडीज, तुम कर सकते हो. Yes. ए चला रे. आम्ही आल्यापासून आम्हाला बरेच पाण्याचे तळे, पाण्याचे टाके बघायला मिळालेत. इथे आता जवळपास 3 टाके आहेत माझ्या डोळ्यासमोर आणि
फक्त इथलं पाणी स्वच्छ वाटत नाही आहे पिण्यासारखं. वरती कदाचित एखादा स्रोत असेल पाण्याचं जे पाणी आपण पिऊ शकू. पण काहीच्या काही भारी यार, काहीच्या काही भारी. काय सुंदर ढगं आलेले आहेत. समोर तर काहीच दिसत नाही आणि पुढे आपली पोरं चाललेत. श्रेया, ह्याच वर्षी आपल्याला हा व्लॉग पोस्ट करायचा आहे, त्यामुळे आपल्याला आताच जावं लागेल. पहिला कोण जात आहे? हलते ती घेऊन आपल्या ऑफिसला घेऊन चल. पहिला कोण जातो? सगळ्यात कठीण पॅच बाकी आहे ह्या ब्लॉगचा, या ट्रेकचा. आणि या ढगांमध्ये ना हरवून गेलोय आम्ही. पण आम्हाला जायचं वरती आहे. श्रेया इथनं अर्धा तास झालं इथं उभी आहे, काय चढत नाही आजच्या दिवसात. मध्येच ना वातावरण असं मोकळं होतंय, समोरचं थोडंफार दिसतंय, मध्येच धूर येतोय, धुकं येतोय. मित्रांनो, आज फार दुःखद घटना घडली. योगेश, सिद्धेश, सानिका आणि प्रतीक्षा ह्या ट्रेकला येणार होते, पण काही कारणास्तव ते येऊ शकले नाहीत. त्यामुळे आम्ही संपूर्ण आमची टीम त्यांना त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून इथे 2 मिनटं शांत उभे राहणार आहोत. शांती शांती. तुम्हाला ह्या 2 तासामध्ये ही जागा भेटली होती का रे रेनकोट ठेवायला? अरे जिथं लोकांचे श्वास अडकतात तिथं हा रेनकोट अडकवतोय. काय सांगत इथं एवढ्या कठीण ठिकाणी उभे आहेत. वाद होते की रेनकोट ठेवायचा, काय करायचं यांचा. आम्ही ह्या 90 डिग्रीच्या स्लोपला आलेलो आहेत. हा खरंच डोळ्यांना ना असा डायरेक्ट वरती दिसतोय, असं वाटतं स्वर्गात चाललोय का काय. पण एक नक्की आहे, जर पाय घसरला तर स्वर्ग 100%. म्हणजे ओके, थोडस कठीण आहे. या देवा पांडुरंग विठ्ठला माय बापा, इथं चढतोय. जर सुखरूप चढलो, मगाशी बोलल्याप्रमाणे मी वारीला येईन. आई शपथ. बोल ना. सगळे वाटवलेत. अमोल, ते CCTVचा जरा प्रॉब्लेम झाला होता आपल्या, जरा ऑफिसला चेक करून या ना. तो जिवंत इथनं जिवंत गेल्यावर कर. इथे ना असे हे आहेत, ह्याच्यातली थोडीशी माती काढली की आपल्याला पकडायला ग्रिप भेटते आणि वरती चढू शकतो आपण. एकच प्रॉब्लेम आहे, पाय ठेवायला जागा कमी आहे फार. हे बघा, कोपऱ्यातनं सटकलो की कटकलो असं समजा. खरंच आम्ही हडसरला गेलो होतो तेव्हा आम्हाला आहे ना खुंटीची वाट भेटली होती, आणि खुंटीच्या वाटेला आम्ही थोडंसं प्रात्यक्षिक घेतलं होतं ह्या गोष्टींचं. त्याच्यापेक्षा एक स्टेप कदाचित अवघड इथे आम्ही पार करतोय आज. बापरे, या पायऱ्या संपायचं नाव नाही घेतात. 90 डिग्री हे आणि हे, आणि मध्ये मी. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. जोपर्यंत तुम्ही कमेंट करणार नाही तोपर्यंत मी इथनं हलणार नाही. 90 डिग्री अचीव केले, थोडंसं वरती बाकी. आता मला माहित आहे अशा ठिकाणी व्हिडिओ नाही करायला पाहिजे, हा स्टंट कोणी करू नये. खरंच खूप डेंजर पॅच आहे हा. चल, जीव एकदाच भेटतो, असे स्टंट करू नका. आमचा वाचला तर आम्ही पण परत करणार नाही. करणार असो तर गोप्रो घेऊन येऊ, म्हणजे चांगला अँगल भेटेल अजून. इथे बसून झाल्यानंतर पुन्हा आम्ही ट्रेकला सुरुवात करतोय. या कठीण पॅच मधनं आल्यानंतर पॅच दाखवतो. इथनं खालून आलो होतो आम्ही, असं चढत 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 इकडनं वरती आलोय इथं, आणि आता हे वरती गेलेत तिकडे. पाऊस थांबलाय तर आम्ही काही ड्रोनचे शॉट घेण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही सगळे तयार राहा, जर तो पडायला आला ना तर पटकन धावत जाऊन त्याला पकडा. मला वाटलं की ऍक्शन करा. ओके का?
इराक, इस्रायल, गाझा, पॅलेस्टाईन जे काय देश असतील त्यांच्यामध्ये जे युद्ध चालू असेल, आमच्या दोघांकडनं अशी रिक्वेस्ट आहे त्या देशांना की तुम्ही तुमचं युद्ध थांबवा. कारण तसं पण आम्हाला काय फरक पडत नाही. ट्रेक आम्हाला करायचा होता, आम्ही केला आणि ट्रेकला मजा आली. पण एक मी शेवटचं सांगेल, या ट्रेकमधनं जाता देता पोच दे, विमल खाऊ नका आणि रमी खेळू नका. आयुष्य खूप सुंदर आहे. थांब एक मिनिट, तुला नीट करतो. हां, आयुष्य खूप सुंदर आहे, त्याची मजा घ्या. रील्स बनवा, ब्लॉग बनवा. आपल्या मराठी गडकिल्ल्यांना, महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांना आणि मराठी भाषेला जगाच्या आटके पार घेऊन जा. आणि पुन्हा एकदा सांगतो, रमी खेळू नका. चला तर मित्रांनो, आपला आजचा प्रवास इथेच संपतोय. आज के लिए बस इतना ही. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. पुढच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत खुंटीच्या वाटेने हडसर किल्ल्याचा चित्तथरारक अनुभव. त्यामुळे आपल्या दाढीवाल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.